कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही नाही नाही, माका या अजिबात मान्य नाही। अये अगो, त्या पावडीसाठी तू माझ्या लेका घराबाहेर काढतास? अगो, आज तू ते का दापोलीत पाठवतस, उद्या घराबाहेर काढशाल, तुमचा काय भरवसा? नाही माका अजिबात मान्य नाही। माझो लेख हैसून खयच जायचा नाही। लाली गपराव जरा, मी हे शिनूच्या भल्यासाठी बोलतोय आणि तू आपलंच तोरो मिरवतास। बरोबर बोलताय दाईजी तुम्ही। श्रीनू जर इथे राहिला ना तर ही बाई त्याच्यावर 24 तास पहारा ठेवून बसेल आणि ह्याला श्वास घ्यायला मुश्किल करेल। त्यापेक्षा श्रीनूने दापोलीला गेलेलंच बरं। श्रीनू, एकदा विचार कर। शिनू, तुका मान्य असा मा? चालेल मला। ओवीची नीट काळजी घेतली जाणं जास्त महत्वाचं आहे। मी इथे असताना जर तिला त्रास होणार असेल तर त्यापेक्षा मी इथून निघून जातो दापोलीला। काही गरज नाहीये, एवढ्या तडकाफडकी कोणी कुठे जायची गरज नाहीये। विजयराव इकडे येईपर्यंतचा प्रश्न आहे, एकदा ते इले की ओवीला बरोबर घेऊन जातील, कळला? अरे पण दादा, ती पोरगी इथे जोपर्यंत राहणार तोपर्यंत दोघं एकमेकांसमोर असणार ना। मग आपण शेंडी लावून दोघं एकमेकांका भेटतील। मग ती ओवी बरी झाली ना की माझ्या लेकाक पळून घेऊन जाण्यासाठी पण कमी करणार नाही तिच्या औशी सारखी। अगं, जुन्या गोष्टी किती दिवस उकळून काढणार आहेस तू? ते काढायची आता काय गरज नाही। हा माका जो सांगायचा होता मी सांगून मोकळा झालाय। यापुढे एक शब्द कोणी बोलायचा नाही। आता विषय संपलो। तुम्हाला जे सांगायचे ते सांगून झालं, पण मला जे करायचंय ते मी अजून केलंच नाहीये। येऊ दे ओवीला, आता बघतेच तिला। तर मी आहे आणि ती आहे। चारू, अगं हे काय करतेस तू? अगं, ओवी येणार आहे ना आज डिस्चार्ज होऊन। हा मग तिच्या स्वागताची तयारी करते। तयारी? तयारी करण्यासारखं काय आहे? अगं म्हणजे असं आवरून ठेवते, थोडं झाडून घेते आणि तिला काय हवं नको ते बघायला हवं ना, तेच सगळं करून घेते। चारू, ए बाळा, तुला धक्का बसलाय का? तू बरी आहेस ना? हा, तू हे सगळं ओवीसाठी करतेस? नाही म्हणजे तुला ओवी आणि श्रीनूच्या प्रेमाबद्दल समजल्यानंतर सुद्धा तुला तिच्यासाठी हे सगळं करावंसं वाटतंय? आत्या, मला त्यांच्या प्रेमाबद्दल समजलंय म्हणून तर मी हे सगळं करते। शेवटी श्रीनूचं प्रेम हेच माझं प्रेम, हो ना? चारू, हे काय बोलतेस तू? हे बघ, तुला जर बरं वाटत नसेल ना तर तू जा, बरं आराम कर। मी हे सगळं आवरते, तू जा आराम कर। ऐक आत्या, तू जा तुझ्या कामाला, मी सगळं आवरून घेते आणि येतच असतील ते लोक, मी हे रेडी करून ठेवते, तू जा। चारू, मला काळजी वाटते अगं तुझी, आणि मला श्रीनूच्या प्रेमाची। पायरी, अगे बाई इलास, मंजू, लाली, अगं बाहेर यावा। और एकदाचा बरा होऊन घराकडे इला बाई। ओवी, डॉक्टरांनी ज्या काही सूचना दिल्या त्या सगळ्या लक्षात होत ना? काळजी घ्यायची, हा, सांभाळायचं जरा। आता कुठे आपटायचं नाही, तोल जाऊन धडपडायचं नाही, पोटात आतून बाहेरून टाके आहेत।
जोपर्यंत ते बरे होत नाहीत तोपर्यंत काळजी घेऊ बाई. अहो उमा किती सूचना देणार आहात? आधी तिला आतमध्ये तर घेऊन जा. होय चल बाळा. साव थांब ओवी. नाही यायचं घरात तू. चारू दायचे खोतांच्या घरातल्या काही परंपरा आहेत त्या पाळायला हव्यात ना. ती आत्ताच आजारपणातून उठून आली आहे. असंच कसं घरात घ्यायचं तिला? ओवी बरं वाटतंय ना? सगळे जण एकाच्याच मागे लागली तर कामा कोण करतला? काय ना जो बोलतो ना त्याचं तोंड दिसता फक्त. आता ना बोलणारच नाही आम्ही. मका कळलेला या घरात ना नाहीतरी माझी काही किंमतच नाही. किती झाला ना तरी मी बाय परकाच. लाली काय चालला तुझा? एकतर पार मरणाच्या दारातून इला. जा काय रडगाणा असत ना त्यानंतर ऐकव. उमा त्याच्या खोलीत घेऊन जा. आराम कर गो बाय. मी देवासमोर साखर ठेवतोय. हा ये बाळा. सांभाळ. होय दमले असशील ना तू. जरा आराम कर. मावशी तिकडे झोपूनच होते मी. होय गो बाय माहित आहे मका. पण आता आराम करू कस व्हाया. पड बघू पड. सांभाळ. आणि तुका काय खाऊ सारखं वाटतात सांगा मका. नाही म्हणजे सध्या थोडे दिवस तुका खिचडी खिमटी असं काहीतरी हलकाच खाऊचं लागत. डॉक्टरांनी तसा पथ्य पाळूक सांगितलेला. हो मावशी लक्षात आहे माझ्या. आणि तू जे देशील ना ते खाईन मी. बर ओवी हे घे सूप. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.